उद्योग जगतात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सॅटरडे क्लबच्या वतीनं उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येतो। यावर्षीचा हा पुरस्कार मार्वलस ग्रुपचे चेअरमन संग्राम पाटील यांना सॅटरडे क्लब ग्लोबलचे विश्वस्त आणि अध्यक्ष अशोक दुगाडे यांच्या हस्ते आणि ग्लोबलचे विश्वस्त रवींद्र प्रभुदेसाई, सिमेन्स ग्रुपचे विजय परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना क्लबचे विश्वस्त रवींद्र प्रभुदेसाई यांनी सध्या विविध क्षेत्रात उद्योजकांना मोठी संधी असल्याचं सांगितलं। उद्योजक कसा असावा याबद्दल सांगताना तो एखाद्या हिऱ्याच्या पैलूसारखा असावा, त्यांच्यामध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि स्वभावाचे विविध रंग असावेत असं त्यांनी सांगितलं। हिऱ्याला जेवढे पैलू आहेत तेवढा तो जास्त प्रमाणात चमकतो। तो आज संग्राम पाटलांचे आपण त्यांचे स्वभावातले आपण कुटुंबाच्या बाबतीतले असतील, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले असतील, त्यांचं सामाजिक बांधिलकीच्या बाबतीतले असतील, ते स्वतःला त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी कसे पैलू पाडले, त्यांनी स्वतःला पाडून घेतले, ते कितीतरी कट्स आपण त्यांचे बघितले। दुसरा सी एक जो महत्त्वाचा आहे तो क्लॅरिटी ऑफ थॉट्स, की त्यांच्या विचारांमध्ये जी क्लॅरिटी होती। आणि पहिल्यांदा त्यांनी जसं सांगितलं की इंटेलिजन्स कोशंट, इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट आणि व्यवहारामधली पारदर्शकता ही आपल्या व्यवहारात सुद्धा जर का आपण आणली तर आपण असा उद्योग उभारू शकतो। तिसरी म्हणजे कलर्स, हिऱ्याला जेवढे रंग त्याच्यामध्ये असतील तर वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळू शकतात। तर ते वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात सर, ती तुम्ही अकाउंट्स असेल, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, त्या प्रॉडक्टमधलं ते तुमचं मार्वलस हे तुम्ही जे नाव दिलं आहे त्याच्यावरूनच प्रत्येक तुमच्या कंपनीतल्या माणसांनी की आपण जे काय निर्माण करू ते जगात सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे। पुरस्काराला उत्तर देताना उद्योजक संग्राम पाटील यांनी आयुष्यातील अनेक चढउतारांच्या घडामोडींना उजाळा दिला। पहिल्यापासून एक उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं। 1990ला मार्वलस ग्रुपची स्थापना केली। आधुनिकतेशी सांगड घालत यशाची एक एक पायरी चढत गेलो। जगभरात अनेक ठिकाणी फिरलो, अनेक गोष्टी समजून घेतल्या। यामुळं नेटवर्क भक्कम झालं। तुमच्या नेटवर्कनुसारच तुमची पत निर्माण होते असं सांगत कामाप्रती झोकून द्यायची तयारी, यशस्वी होण्याची भूक आणि अंगी शिस्त असेल तर यश आपल्या पायाशी लोटांगण घालतं असा कानमंत्र त्यांनी दिला। एक सक्सीड होण्याची जी एक भूक असती त्यालाच एक महत्त्वाची अजून एक एबिलिटी मी डेव्हलप करत गेलो आणि ती म्हणजे ॲबिलिटी टू लिसन टू अदर्स। एक आपल्याकडे नॅरेटिव्ह पूर्वी सेट झालेला आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे, पण ते आजच्या कंटेक्स्टमध्ये चुकीचं आहे। कारण आपल्याला लोकांच्याकडनं इंटरॅक्शन करून ज्यावेळी आयडियाज मिळतात त्या आयडियाजच्या आधारे आपण आपल्या पाथमध्ये काही चेंज करू शकतो का हे देखील महत्त्वाचं आहे। आणि मग जर एकदा परसिस्टंटली सातत्य राखून कन्सिस्टंटली जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर मला वाटतंय यश तुमच्या पायापुढं लोटांगण निश्चितपणे घालीन। आणि ह्या कन्सेप्टला मी ॲक्च्युली PhD म्हणतो, म्हणजे पॅशनेट अबाउट वर्क, हंग्री टू सक्सीड आणि डिसिप्लिन। ही जर PhD डिग्री प्रत्येक उद्योजकांना आत्मसात करायचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला यश मिळवायच्या दृष्टीने हा त्याचा उपयोग होईल। यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे केदार साखरे, सुहास फडणीस, योगेश देशपांडे, विशाल मंडलिक, कुलदीप कोरगावकर, इंद्रनील बंकापुरे, दीपा देशपांडे, सुदर्शन म्हाकवे, जयेश पाटील यांच्यासह कोल्हापूरमधील उद्योजक उपस्थित होते।